नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी आता अनिशला जाब विचारते की तू का गेला होतास सुकटणकरकडे, तुला काय गरज होती त्याची. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो की त्या सुकटणकरला पण आपल्या घरी परत परत यायची काय गरज आहे. त्यावर भैरवी म्हणते की कारण त्याला आपल्यासोबत बिझनेस करायचा आहे. तेव्हा अनिश म्हणतो आपल्यासोबतच का. व भैरवी त्याला म्हणते उगाच काहीही विचार करू नकोस. आता अनिश तिला म्हणू लागतो की तुला बिझनेसच करायचा आहे ना, मग तू तुझा बिझनेस कर ना, त्याच्यासोबतच का. त्यावर भैरवी सांगू लागते कारण त्याच्यासोबत जर केला तर त्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट आहे. पुढे ती म्हणते की आपल्याला आपल्या भविष्याचा आणि आपल्याबरोबरच मुलांच्या भवितव्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे, कारण त्यासाठी खूप सारा पैसा लागेल. त्यावर अनिश म्हणतो अच्छा, आता तुला मुलांच्या भवितव्याचा पण विचार करायचा आहे तर. तेव्हा भैरवी म्हणते खरं तर तू पण हा विचार करायला हवा. अशा फालतू गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा 50 लाख रुपये कसे उभे करता येईल याचा विचार कर अनिश, आणि मला मदत कर. तेव्हा अनिश म्हणू लागतो मी काय मदत करणार आहे तुझी, नाहीतरी माझी कोणाला गरजच नाहीये. तेव्हा भैरवी त्याला म्हणते असं का म्हणतोयस, मला तुझी गरज आहे. त्यावर अनिश तिला म्हणतो जर तुला माझी गरज आहे ना तर मी सांगतो ते कर. त्या सुकटणकर सोबत तू बिझनेस करायचा नाही. आणि राहिला प्रश्न मुलांना तर तू तुझ्या आईबाबांकडे सोडलंच आहे, ते करतील ना त्यांचं काय करायचं ते. आता अनिश तिला म्हणू लागतो की मी तुला शेवटचं सांगतोय, त्या सुकटणकर सोबत तू बिझनेस करायचा नाही म्हणजे नाही. त्यावर भैरवी म्हणते तुझ्यासोबत बोलण्यातच काही अर्थ नाहीये. असं म्हणत आता भैरवी तिथून निघून जाते. भैरवी अनिशचं काही ऐकायलाच तयार नसते. त्यामुळे आता अनिशला खूप राग येतो आणि तो रागातच तिथे असलेली चेअर उचलून फेकतो. हे सगळं राधावाहिनी आणि किशाभाऊ बघतात. आता इकडे तुषार त्याचं काम करत असतो तितक्यात ईश्वर काका तिथे येतात. आता तुषार त्यांना विचारू लागतो की बाबा तुमचं काही काम आहे का माझ्याकडे. त्यावर ईश्वर काका म्हणतात की नाही. तेव्हा तुषार त्यांना विचारतो मग तुम्ही केव्हापासनं का घुटमळताय. त्यावर ईश्वर काका म्हणतात की माझं तुझ्याकडे एक काम होतं. असं म्हणत आता ते त्याच्या जवळ येतात. तेव्हा तुषार विचारू लागतो की बोला ना काय काम होतं. त्यावर ईश्वर काका म्हणतात की अशोक खूप प्रॉब्लेममध्ये आहे, त्याला 50 लाखांची गरज आहे. तेव्हा आपण त्याला काही मदत करू शकतो का. हे ऐकल्यानंतर आता तुषारला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि तो म्हणतो की बाबा 50 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. आपण या वेळेला 5 लाख सुद्धा जमा करू शकत नाहीये. त्यावर ईश्वर काका म्हणतात तुषार बघ ना, काही जमलं तर, काही करता आलं तर, कारण तू खूप मोठ्या कंपनीत काम करतो ना. त्यावर तुषार म्हणतो हो बाबा पण एवढी रक्कम. तेव्हा ईश्वर काका त्याला म्हणतात तुला आठवतं का, एकदा मी एका स्कीममध्ये पैसे गुंतवले होते, त्यावेळी आपल्याला अशोकनेच मदत केली होती. त्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती, त्यामुळे आपल्याला सुद्धा त्याला मदत करायला पाहिजे. तेव्हा तुषार म्हणतो तुमचं बरोबर आहे, मला माहितीये की सध्या त्यांची फायनल कंडिशन एवढी चांगली नाहीये. त्यात अनिशने सुद्धा खूप घोटाळे करून ठेवले. त्यावर ईश्वर काका म्हणतात त्या भैरवीला काहीतरी बिझनेस करायचा आहे असं म्हणत होता अशोक, पण माझ्या काही लक्षात नाहीये. तुला तर सगळं माहीतच आहे. त्यांना जर डायरेक्ट पैशानी मदत नाही करता आली तर दुसऱ्या कोणत्या मार्गाने जर मदत करता आली तर बघ. त्यावर तुषार त्यांना म्हणतो की ठीक आहे, मी काहीतरी करतो. आता इकडे अनिश जेव्हा रागातच त्याच्या खोलीत येतो तेव्हा त्याच्या मागे किशाभाऊ आणि राधावाहिनी येतात. आता किशाभाऊ त्याला म्हणतो की खरा मर्द शोभलास, माणसाने कसं असं असायला हवं, बायकोला कसं मुठीत ठेवलं पाहिजे. आज तुझी नजर, तुझा रुबाब आणि तुझा काय आवाज होता, त्यामुळे आता भैरवी कशी तुझं ऐकते की नाही बघ. पुढे तो त्याला म्हणतो पण हा रुबाब तुझा असाच असायला पाहिजे, नाहीतर सगळे तुला रस्त्यावर आणतील. त्यावर अनिश म्हणतो हे मी होऊ देणार नाही. आता अनिश त्यांना सांगू लागतो की मी या घरामध्ये बाबांना आधार देण्यासाठी आलो, त्यानंतर मुलांची जबाबदारी घेतली, त्यानंतर भैरवी आली. हे सगळं काही मी फक्त या घरासाठी केलंय, त्यामुळे आता मी हे घर कधीच जाऊ देणार नाही. त्यावर राधावाहिनी म्हणते मलाही तेच म्हणायचंय, हे घर जर गेलं तर आम्ही कुठे जायचं बाप्पा, आम्ही सुद्धा रस्त्यावरच येऊ, तू काहीतरी कर. असं म्हणत आता राधावाहिनी आणि किशाभाऊ अनिशचे कान भरत असतात. आता इकडे भैरवी तिच्या आईबाबांच्या घरी येऊन अनिशबद्दल सांगू लागते. तेव्हा भैरवीचे बाबा तिला विचारू लागतात की अनिशला प्रॉब्लेम काय, म्हणजे त्याला तुला बिझनेस करू द्यायचा नाहीये का. त्यावर भैरवी सांगू लागते की तो प्रॉब्लेम नाहीच आहे बाबा,
त्याला मला बिझनेस करू द्यायचंय, पण मी सुकटणकर बरोबर बिझनेस करू नये एवढंच त्याचं म्हणणं आहे. त्यावर ते म्हणतात, अगं पण का? त्यांनी एवढी मोठी ऑफर तुला दिलीये, मग अनिशला काय प्रॉब्लेम आहे? तो तुला का नाही म्हणतोय? त्यावर भैरवी म्हणते की माहीत नाही. तेव्हा भैरवीची आई म्हणजेच मीना तिला म्हणू लागते, हे बघ भैरवी, तू त्या अनिशच्या मागे लागू नकोस. तुला तुझ्यासोबत मुलांचा सुद्धा विचार करायचा आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावर भैरवी म्हणते, हो आई, मी त्याचाच तर विचार करतीये. आता भैरवीचे बाबा तिला म्हणतात, हे बघ भैरवी, हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, त्यामुळे तूच शांतपणे विचार कर, कोणाच्या प्रेशर खाली येऊ नकोस. आता इकडे डोरबेल वाजू लागते, त्यामुळे निलिमा दरवाजा उघडायला जाते तर समोर तुषार असतो. आता तुषारला बघून निलिमा म्हणते, अरे तुषार तू? त्यावर तुषार भैरवी आहे का असं विचारू लागतो. तेव्हा निलिमा म्हणते की नाही, पण ये ना, भैरवी नसली म्हणून काय झालं असं म्हणत आता ती त्याला आत यायला सांगते. त्यामुळे आता तुषार आत येतो. तेव्हा निलिमा त्याला म्हणते की तू बस, मी तुझ्यासाठी चहा टाकते. तेव्हा तुषार तिला म्हणतो की नाही नको काकू. आता निलिमा त्याला म्हणते की भैरवी येईलच थोड्या वेळात, पण तुझं तिच्याकडे काय काम होतं? तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि दोघांमधलं बोलणं चोरून ऐकू लागतो. तेव्हा तुषार तिला सांगू लागतो की भैरवीला बिझनेस करायचा आहे, त्यासाठी तिला पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे एक बिझनेस ॲडवायझर आहे. तेव्हा निलिमा त्याच्याकडे बघू लागते. आता तुषार तिला सांगू लागतो, म्हणजे बिझनेसबद्दल सल्ला देणारा, त्यामुळे भैरवीला खूप मदत होईल. हे ऐकल्यानंतर निलिमा म्हणू लागते, तसं जर असेल तर देवच पावेल, कारण भैरवीला आणि दादाला दोघांनाही त्याची खूप गरज आहे. तेव्हा तुषार म्हणतो की तुम्ही अजिबातच काळजी करू नका, काहीही झालं तरी तो भैरवीला पैसा उभा करून देईल. हे ऐकल्यावर आता निलिमा खूप खुश होते. आता तुषार तिथून जातो. तेव्हा किशाभाऊ पळतच अनिशकडे येतो आणि म्हणतो, आपण एवढं सगळं ठरवलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यावर अनिश म्हणतो, तुला काय बोलायचंय मामा? त्यावर किशाभाऊ म्हणतो, आपण जेव्हा गरम गरम चहाचा एक एक घोट पित असतो आणि त्यात अचानक माशी पडावी, तसंच झालंय. आता अनिशच्या काही लक्षात येत नसतं आणि राधावहिनीच्या सुद्धा. त्यामुळे आता राधावहिनी म्हणते, आम्हाला समजल असं काही बोलाल का? त्यावर किशाभाऊ म्हणतो, आपण भैरवीला मुठीत ठेवण्याचं म्हणत होतो ना, पण तेवढ्यातच तुझा तो मित्र तुषार तुझ्या त्या चेटकीन आत्याला भेटायला आला होता आणि तो तिला असं सांगत होता की त्याच्याकडे असा माणूस आहे, तो भैरवीला पैसे उभे करून देईल. त्यावर अनिश म्हणतो, त्याला किती वेळा सांगितलं मागे की गप्प बस, तरीही त्याचं तेच चालू आहे. त्यावर राधावहिनी म्हणते, मागे बोलला होता, आता तुला मागचा नाही तर पुढचा विचार करायला पाहिजे. असं म्हणत आता राधावहिनी निलिमा आत्याबद्दल त्याचे कान भरू लागते आणि त्याला म्हणते, जे काही भैरवीच्या डोक्यात बिझनेसचं खूळ आलंय ना, हे त्या तुझ्या निलिमा ठिलिमा आत्यामुळे आलंय. त्यामुळे तुला आता भैरवीचा नाही तर आधी निलिमाचा बंदोबस्त करावा लागेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की भैरवीला जो बिझनेस करायचा आहे त्याचे मोदक कोणाकडून मिळणार आहे, तर त्या निलिमाकडून. त्यामुळेच आता निलिमाचं काहीतरी करावं लागेल. तितक्यात राधावहिनी म्हणते की वादळ येण्यापूर्वी आपण काय करतो, खिडकी बंद करतो, म्हणजे ते वादळ आत येणार नाही. तसंच आता आपल्याला या निलिमा नावाच्या वादळाला आत येऊ द्यायचं नाहीये, म्हणजे तिला आपल्याला या घराच्या बाहेर काढावं लागेल. आता इकडे निलिमा आत्या दूध तापवते आणि गॅस बंद करून बाहेर येते. तेव्हा तिला समोर सातपुतेंचा डबा दिसतो. तेव्हा ती म्हणते, अरे सातपुते बहिणींचा डबा द्यायचाच राहिलाय, असं म्हणून ती तो डबा देण्यासाठी जाते. तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि गॅसचं बटन ऑन करतो. आता किशाभाऊ अनिशकडे जातो आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर चल असं म्हणू लागतो. त्यावर अनिश म्हणतो, तुला एकदा सांगितलंय ना मामा, मी हे घर सोडून कुठेच जाणार नाहीये. त्यावर किशाभाऊ म्हणतो, अरे बाबा तू पहिले बाहेर चल, मग मी तुला सगळंच सांगतो. पण अनिश त्याचं काही ऐकायलाच तयार नसतो. त्यावर किशाभाऊ त्याला म्हणतो, आपण ठरवलंय ना, त्या चेटकिनीचं तोंड बंद करायचं, त्यामुळे काही दिवस का होईना आपल्याला तिचं तोंड बंद करावं लागेल, म्हणजे भैरवी आणि भाऊजींचं लक्ष तिच्याकडे राहील. तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, मी काय म्हणते, काही दिवसांसाठी नाही, आपण तिचं कायमचं तोंड बंद करू. किशाभाऊ त्याला म्हणू लागतो, तू जर लवकर बाहेर आला नाही तर आपलंच तोंड कायमचं बंद होईल. असं म्हणत आता अनिशला जबरदस्तीनेच तो बाहेर घेऊन येतो. आता इकडे सातपुते वहिनींना डबा देऊन निलिमा आत्या परत घरी आलेली असते आणि देवपूजेची तयारी करत असते. तर इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ अनिशला जबरदस्तीने बाहेर नेत असतात. तितक्यात समोरून भैरवी येते. आता भैरवी जेव्हा त्यांना विचारू लागते की काय झालं, तेव्हा
राधावहिनी आणि किशाभाऊ अनिशला म्हणतात की हिच्यासमोर काही बोलू नको, नाहीतर तिला सगळं समजेल. तू इथून लवकर चल असं म्हणत ते अनिशला तिथून घेऊन जातात. त्यामुळे भैरवीला त्यांच्यावर डाऊट आलेला असतो आणि तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे ती पळतच घरी येते. आता इकडे निलिमा आत्या दिवा लावण्यासाठी काडीपेटी हातात घेते. तितक्यात भैरवी तिथे येते. भैरवी आल्यानंतर तिला गॅसचा वास येऊ लागतो. तेव्हा गॅसचं बटन ऑन राहिल्याचं तिच्या लक्षात येतं. निलिमा आत्या इकडे काडी ओढणार तितक्यात भैरवी त्यांना म्हणते की थांबा. भैरवीचा अचानक आवाज ऐकल्यानंतर निलिमा थोडीशी घाबरतेच. तेव्हा भैरवी तिच्याजवळ पळत जाते आणि तिच्या हातातली काडी पेटी घेते. आता निलिमाला काहीच समजत नसतं. तेव्हा भैरवी किचनमध्ये पळत येते. बघते तर गॅसचं बटन ऑन असतं. आता भैरवी पटकन ते बटन बंद करते आणि डोक्याला हात लावते. तितक्यात निलिमा तिथे येते. तेव्हा भैरवी पटकन खिडकी ओपन करते आणि निलिमाला विचारू लागते, निलिमा आत्या तुमच्याकडून गॅसचं बटन ऑन राहिलं होतं का? त्यावर निलिमा म्हणते, मला आठवतं की मी गॅसचं बटन आठवणीने बंद केलं होतं आणि मी सातपुते वहिनींकडे गेले. तेव्हा भैरवी विचारते की तुम्ही असताना इथे किचनमध्ये कोणी आलं होतं का? त्यावर निलिमा म्हणते, तसं तर माझ्यासमोर किचनमध्ये कोणी आलंच नव्हतं. तेव्हा भैरवी विचारू लागते की तुम्ही इथे असताना राधावहिनी, किशाभाऊ आणि अनिश कुठे होते? त्यावर ती सांगू लागते की तेव्हा ते घरातच होते, पण चोर पावलाने कधी बाहेर गेले तेच कळलं नाही. त्यामुळे आता भैरवीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच भैरवीने आता मोठा निर्णय घेतलेला असतो राधावहिनी आणि किशाभाऊला घराच्या बाहेर काढण्याचा. जेव्हा अशोक मामांना कळतं तेव्हा अशोक मामा भैरवीच्या मागे ठामपणे उभे राहतात. मात्र अनिशचा या गोष्टीला विरोध असतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.